सर्वांना जय भीम जय महाराष्ट्र. मी स्वतः म्हणतो लाल सलाम. हे लाल सलाम हे लाल रंग, जो लाल रंग लाल क्रांतीचा, लाल झेंड्याचा, हा लाल झेंडा ज्याचं प्रतीक आहे त्या कामगार चळवळीचा, आणि हे कामगार चळवळीचं नेतृत्व करणारे भारतातील एकमेव कामगार नेते साथी जॉर्ज फर्नांडिस यांनी एकेका 70च्या दशकामध्ये कामगार क्रांती आणली. इंदिरा गांधीचं सरकार होतं, देशाच्या पंतप्रधान होत्या, आणि या इंदिरा गांधीच्या या इंदिरा गांधीच्या सरकारच्या कालावधीत जी काही कामगार क्रांती झाली, जी काही कामगार क्रांती घडली गेली, ती मुंबईतील गिरणी कामगारांची हक्काची, न्यायाची आणि कामगारांना होणाऱ्या न्याय हक्काच्या अधिकाराची, त्यासाठी सरकारी क्षेत्र असो, निमसरकारी क्षेत्र असो, विविध कंपन्यांचे कामगार, मजूर कामगार असोत, म्हणजे संघटित कामगार युनियन, असंघटित कामगार युनियन यांचं नेतृत्व भारतातील एकमेव कामगार नेते साथी जॉर्ज फर्नांडिस करत होते. आणि हे मुख्यतः नेते होत कामगार नेतृत्व होते. त्यांना साथी का म्हटलं जातं, तर कामगारांच्या अडीअडचणीला धावून जाणारे, साथ देणारे, कामगारांच्या अडीअडचणीला धावून जाणारे आणि साथ देणारे, नेतृत्व आंदोलनाला जे एकमेव नेते होते ते साथी जॉर्ज फर्नांडिस होते. म्हणून त्यांना साथी म्हणून संबोधलं जातं. साथी म्हणजे बरोबर असणारा साथीदार, जो अनेक अडीअडचणीमध्ये साथ देतो, त्याला साथी म्हणतात. साथी कामगार नेते जॉर्ज फर्नांडिस. एक क्रांतीचा काळ होता, आणीबाणीचा काळ होता. त्या कामगार नेतृत्वाच्या, कामगार चळवळीच्या नेतृत्वामध्ये कामगारांच्या मागण्यांसाठी, महाराष्ट्रातील जनतेच्या मागण्यांसाठी मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे सेवा ठप्प केली होती. 70च्या दशकामध्ये मुंबईची लाईफलाईन ठप्प करणारे एकमेव स्वतंत्र स्वदेशीचे आचरण करणारा नेता म्हणजे साथी जॉर्ज फर्नांडिस. त्या काळी साथी जॉर्ज फर्नांडिसची कामगार नेतृत्वाची क्रांती एवढी गाजली की त्यांनी विदेशी कंपन्या बंद करायचा हाक दिली, स्वदेशीचा नारा दिला. हा स्वदेशीचा नारा आत्ताच्या BJP-RC सरकारमधील 11 वर्ष सरकार उपभोगल्यानंतर 14 वर्ष 2014मध्ये BJP-RCचं सरकार आलं. या सरकारने 10 वर्ष लूट देशाला लुटलं. देश पूर्ण विकला आणि 11व्या वर्षी आलेल्या सरकारला उपारती लागली. का? कारण 10 वर्षात जे काही कार्यकाल केले रावणासारखे, ते रावणासारखे केलेले कार्याचं फळ आता बाहेर पडू लागलेलं आहे. म्हणून नरेंद्र मोदींना एक उपरती झाली. मी सातत्याने फेसबुक लाईव्ह असो, सोशल मीडिया असो, की इंस्टाग्राम असो, की ट्विटर असो, या माध्यमातून किंवा मेलद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 वर्षापूर्वी एक मला मेल पाठवला. त्या मेलमध्ये, त्या ग्रुपमध्ये त्यांनी मला ॲड केलं. का?
मी माझे विचार देशाच्या बाबतचे, देशाच्या फायद्याचे विचार ह्या सोशल मीडियाद्वारे मांडत असो. त्यामुळे हे मेलद्वारे माझे विचार ऐकण्यासाठी ते मला स्वतंत्र मेल पाठवून एक ग्रुपमध्ये ॲड करून घेतलं आणि ह्या ग्रुपमध्ये ॲड केल्याने मी सोशल मीडियावर असो, ट्विटरवर असो किंवा इंस्टाग्रामवर असो, मोदीजी माझे विचार सल्ले ऐकतात. आणि मी त्यांना आता शेवटचा सल्ला असा दिला की मला 1 वर्षासाठी देशाचं पंतप्रधान बनवा. मला देशाचे 1 वर्षासाठी पंतप्रधान बनवा. मी आखाती देशातील असलेले पेट्रोल डिझेलचे दर जे त्या देशात ₹35 आणि ₹30 आहेत, ते आपल्या भारत देशामध्ये ₹35 आणि ₹30 जसे तर तसे लागू करतो. नो टॅक्स. आज काय झालं, आखाती देशामध्ये पेट्रोल दर ₹35, डिझेल दर ₹30 असेल तर त्याचं 10 पट दर या भारत देशात लागू होऊन 110 ते 15 पेट्रोलचा रेट आहे आणि 100 ते 105 डिझेलचा दर आहे. म्हणजे सर्वसामान्य माणसाने गाड्या चालवायच्या या नाही चालवायच्या हा प्रश्न आहे. प्रचंड रिटेल मार्केटमधली महागाई. आता रिटेल मार्केटमध्ये रिलायन्स अंबानी, अदानी अंबानी या लोकांनी पाऊल ठेवलेलं आहे मागील 10 वर्षापासून. आणि अदानी आणि रिलायन्स अंबानी हे सोयरे आहेत. अदानीची मुलगी रिलायन्स अंबानीच्या मुलाला दिलेली आहे. त्यामुळे हे सगळे सोयरे आहेत. त्यामुळे हे सगळे सोयरे मिळून मोदींना हाताशी धरून देशाच्या पंतप्रधानांना देश लुटू लागलेले आहेत. एक विचार सांगतो. स्वतंत्रपूर्व काळाचे जेव्हा संविधान आणि घटना घडली, जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, जेव्हा देशाची सत्ता मूठभर धनिकांच्या हाती जाईल तेव्हा देशाची लोकशाही संपुष्टात आलेली असेल. जेव्हा देशाची सत्ता मूठभर धनिकांच्या हाती जाईल तेव्हा देशाची लोकशाही संपुष्टात आली असेल. आणि त्याचा प्रत्यय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भविष्यात बोलले होते त्याचा प्रत्यय आज प्रात्यक्षित आपल्या जनतेला येतो आहे. 140 कोटी जनतेला येतो आहे. आणि म्हणून मी सतत मेलद्वारे असेल, ट्विटरद्वारे असेल, इंस्टाग्रामद्वारे असेल, मोदीच्या संपर्कात असून मोदींनी हा सल्ला दिला की नेपाळमध्ये जे काही झेड क्रांती झाली, नेपाळमधल्या पंतप्रधानांना मारून हाकललं, विविध मंत्र्यांना मारून हाकललं, रस्त्यावर पब्लिक आलं, मंत्रालयावर घाला घातला, अशी परिस्थिती नेपाळमध्ये झाली. कारण नेपाळमध्ये वाढलेली बेकारी, बेरोजगारी, याला पब्लिक आणि महागाई, नेपाळमध्ये वाढलेली बेरोजगारी, बेकारी आणि महागाई याला पब्लिक कंटाळली होती. त्यामुळे सोशल मीडिया बंद केल्यामुळे त्याचा राग अनावर झाला आणि या अनावर झालेल्या रागामुळे नेपाळमध्ये उद्रेक झाला आणि संपूर्ण संसदेवर हमला केला नेपाळच्या लोकांनी, नागरिकांनी. आणि देशात त्या पंतप्रधानांना पण पळून मारलं, मंत्र्यांना पण पळून मारलं. एवढा प्रचंड उद्रेक झाला. पत्रकार मीडियांना पण मारलं. हा असा उद्रेक जेव्हा होतो जेव्हा पाणी पूर्णतः डोक्यावरून गेलेलं असतं. जेव्हा उद्रेक कधी होतो, जेव्हा संपूर्ण पुराचं पाणी जेव्हा माणसाच्या डोक्यावरून गेलेलं असतं तेव्हा हा उद्रेक होतो. आणि तसा उद्रेक करण्याची वेळ भारतात आली. म्हणून मी त्यांना सल्ला दिला की मला 1 वर्ष पंतप्रधानपद द्या. बघा, मी महागाई पूर्ववत आणतो, सगळे दर रिटेल मार्केटचे ॲज इट इज पूर्वी होते तसे करतो. पेट्रोल ₹50, डिझेल ₹45 आणतो. संपूर्ण टॅक्स, एकही नागरिकाला कुठलाही टॅक्स भरावे लागणार नाही. शेतकऱ्यांचे कर्जमाफ, शेतकऱ्यांना पीक विमा, शेतकऱ्यांना पीक बियाणे आणि शेतकऱ्यांना संकटसमयी हेक्टरी दर
योग्य तो लागू करून दिलाच जाईल. मार्केटनुसार घाऊक बाजाराप्रमाणे दर दिला जाईल. आज देशावरती एवढे संकटे आहेत. आता महाराष्ट्र राज्यावर, भारत देशाच्या इतर सगळ्या राज्यांवरती पावसामुळे सदृश स्थितीमुळे पूरस्थिती आहे. अनेक शेतकऱ्यांचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे ओलिशाखाली आले. मग तो आपल्या महाराष्ट्रात पण नाही तर पंजाबमध्ये पण ही स्थिती आहे, उत्तर प्रदेश पण ही स्थिती आहे. उत्तर प्रदेशातील उत्तराखंडमध्ये एवढी परिस्थिती आली की पहाडच्या पहाड डोंगर कोसळून खाली आले. घरं इमारती कोसळून गेल्या, दगडधोंड्याने गाड्या चेपल्या गेल्या. एवढी विदारक स्थिती आली. आणि पंजाब, हरियाणा, लुधियाना, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र हा जो समुद्रकिनारा विशाल लाभलेला आहे, तर आलेल्या भरतीमुळे आणि आलेल्या पावसामुळे एकत्र पुराची स्थिती निर्माण झाली आणि संपूर्ण शेतकऱ्यांची पिकं वाहून गेली. आणि या शेतकऱ्यांच्या वाहून गेलेल्या परिस्थितीला सरकार जबाबदार आहे. जे सरकार जलसिंचन खात्यामार्फत जो काय प्रचंड प्रमाणात घोटाळा करतो, 70,000 कोटी गायब करतं. त्यामुळे सिंचन कुठं होत नाही. त्यामुळे येणारा पाऊस हा प्रॉपर सिंचनाद्वारे, लेआउट नसल्यामुळे, कालवी नसल्यामुळे हा इथं सरळ शेतामध्ये वाहून पूरस्थिती होते आणि पिकं सगळे ओलिसाखाली येतात आणि घरांची पडझड होते. त्यामुळे हे शेतकऱ्यांचं नुकसान, हे बळीराजाचं नुकसान. बळीराजा टाळो फोडतोय. आत्ता 15 तारखेला सप्टेंबरला शरद पवारांनी बळीराजाचा आक्रोश मोर्चा काढला नाशिकमध्ये. नुसता आक्रोश मोर्चा काढून काही होत नसतं, तर तुम्हाला प्रत्यक्षात फलित द्यायचं असतं, रिझल्ट द्यायचा असतो. तो रिझल्ट सरकारवर दबाव टाकून आणायला पाहिजे. पंजाब, हरियाणा, लुधियानामध्ये आप पक्षाच्या सरकारची सत्ता आहे. त्याने शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी, जो 8व्या क्रमांकावर आहे महाराष्ट्राच्यापेक्षा 8व्या क्रमांकावर आहे पंजाब, त्या सरकारने 50,000 हेक्टरी लागू केले. परंतु महाराष्ट्रात एवढं धनिक असून, श्रीमंत असून भ्रष्टाचार जो बोकळाला, त्यामुळे महाराष्ट्राची तिजोरी पूर्ण रिक्त झाली. आज संकट समयी ही वेळ आली की संकट समयी आज पूरग्रस्त स्थिती असतानाही महाराष्ट्र शासन भरघोस निधी देऊ शकत नाही. हेक्टरी 7,000 ते 8,000, 8,500 रुपये, जे 7.5 होते आता 8.5 केले हेक्टरी रुपये, परंतु 50,000 केले नाहीत. आज कुंभमेळ्यासाठी, भविष्यात 10 वर्षांनी येणारा कुंभमेळ्यासाठी सरकार 14,000 कोटी तरतूद केली आहे, मंजूर केलेली आहे. जो दगडाचा देव, शेंदूर फासलेला देव आणि भगवे वस्त्रित असले अवघडे नागडे फिरणारे फकीर, भगवे वस्त्रधारी उघडे नागडे फिरणारे फकीर, ह्यांच्या मौजमजेसाठी त्याला नाव आहे कुंभमेळा. या कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटी. परंतु या भगवे वस्त्रधारी कुंभमेळा उघडे नागडे फिरणाऱ्या फकीरांवर पैसा वाया घालवण्यापेक्षा आज जिवंत माणूस, त्याच्या कुटुंबासाठी 50,000 जर हेक्टर दिले असते तर आज राज्यातील जनता हे देवेंद्र फडणवीसच्या मागे उभी असते. परंतु आज BJP RS सरकारच जनतेच्या विरोधात उभा ठाकलेला. जनता आव असून आकाशाकडे टाव घेऊन फिरत आहे आणि आम्ही हेक्टरी 7,500 ते 8,500 रुपये देतो, परंतु हेक्टरी 50,000 रुपये देऊ शकत नाही. एवढी दयनीय अवस्था. लाडकी बहीण, लाडका भाऊ, पण लाडका शेतकरी कधीही केला नाही. लाडक्या बहिणीसाठी जे 1,500 रुपये आपण रक्षाबंधनामध्ये सहज देतो, ते निवडणूक पूर्व 1,500 रुपये प्रत्येक बहिणीला लागू केले आणि निवडणुकीची सत्ता घेतली. परंतु हे 1,500 रुपये हे लाच होती निवडणूक जिंकण्याची. हे आयोगाने समजायला पाहिजे आणि आयोगाने हरकत घ्यायला पाहिजे. उच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालय यांनी दाद घेतली पाहिजे. आज जो टक्का वाढला इलेक्शन, तो कशाद्वारे वाढला, कशाप्रकारे वाढला, याची दाद वंचित बहुजन आघाडीचे नेते यांनी उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल केला. सरकारला म्हणणं मांडण्याचं दिलं, पण सरकारने अजूनपर्यंत योग्य तो म्हणणं मांडलं. हा 70,000 मताचा फरक कसा आला हे ते दाखवू शकले नाहीत. त्यामुळे आयोग तोंड बंद करून तोंडामध्ये बर्फ टाकला घातला आहे. आज केंद्रामधील संसदेतील विरोधी पक्ष नेते, केंद्रामधील संसदेतील विरोधी पक्ष राहुल गांधी ह्यांनी मतचोरी उघडीस आणली आणि बिहारमधील इलेक्शन दौऱ्यामध्ये पूर्ण मतचोरी मोदीची उघड आल्यामुळे संपूर्ण पब्लिक रस्त्यावर आलं. आज संपूर्ण देशामध्ये मतचोरीचा प्रचार गाजतोय आणि खरोखर मतचोरी झाली हे सिद्ध होते. आयोग याच्यावर तोंड गप्प करून आहे. तोंडावर बोट हाताची घडी, तोंडावर बोट हाताची घडी, तोंडावर बोट हाताची घडी. जसं आपण शाळेमध्ये टीचरने आपल्याला एक दम दिला, तोंडावर बोट हाताची घडी, काही बोलायचं नाही, तसं आयोगाला BJP RSS सरकारतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दम दिलेला आहे की तुम्ही काही बोलायचं नाही, तुम्ही काही बोलायचं नाही, तुम्ही काही बोलता. म्हणजे हे देशाची अवस्था करणारे BJP RSS सरकार आज अचानक उपरती येते आणि 5% GST, 18% धनिकांना, इंडस्ट्रियल लोकांना GST आणि घाऊक मार्केटवाल्यांना 5% GST ही उपरती आली. त्यामुळे दरामध्ये कमतरता आली. त्यामुळे हॉटेल, शॉपिंग वगैरे इथे करताना 5% दरामुळे आज लोकांना रिलीफ मिळाला. हेच मी मोदींना सांगायचा प्रयत्न, तुम्हाला जनतेपर्यंत पोचायचं आहे, तुम्हाला जनतेपर्यंत पोचायचं आहे तर जनतेसाठी काहीतरी करा, जनतेसाठी करा. 10 वर्ष स्वतःसाठी केलं, 10 वर्ष स्वतःसाठी लुटलं, लाखाची कोट विदेशी वाऱ्यावर जाहिरातीबाबत पैसा, 8,000 कोटीचं जेट विमान परदेशवाऱ्यासाठी, हे स्वतःसाठी करण्यापेक्षा जनतेसाठी काहीतरी करा, जनतेसाठी काहीतरी करा, तरच तुम्हाला टिकावं लागेल या देशामध्ये. नाही तर जनतेचं रोष कधी उलटला तर जनता तुम्हाला हाताला धरून सत्तेवरून खाली घेतलेलं. एवढं सांगतो, एवढंच बोलायचं आहे. त्यामुळे येणाऱ्या परिस्थिती, आपत्ग्रस्त परिस्थितीवर हे तुम्हाला, त्यामुळे असं बोलू नये की कन्हैया कुमार हा लाल क्रांतीचा प्रणेता आहे. तर लाल क्रांतीचे प्रणेते साथी जॉर्ज फर्नांडिस आहेत, कामगार नेते, दिवंगत कामगार नेते चांगो शिंदे आहेत, ज्यांनी त्या काळी 70चे कामगार क्रांती घडवली आणि आजही घडवते आणि आजही चालू आहे. म्हणून लाल बावटे की जय. आपकी बार मोदी सरकार नहीं रहेगा, लाल बावटे की जय. आपकी बार मोदी सरकार नहीं रहेगा, यही वचन लेके आने वाले दशहरे में, यही वचन लेके आने वाले दशहरे में ये मोदी रूपी राक्षस, आने वाले दशहरे में ये मोदी रूपी राक्षस को जलाना है और देश के ऊपर जनता का राज यानी राहुल गांधी का राज लेके आना है. इतना ही ठान लो. ना कोई लाल बावटे का प्रणेता कन्हैया कुमार है, कामगार नेता जॉर्ज फर्नांडिस है, कामगार नेता दिवंगत कामगार नेता चांगो शिंदे जी है. इतना ध्यान में रखो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत.